नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि टेस्टी बाजरीच्या पिठाच्या कुरकुरीत कापण्या। सध्या हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये बाजरी खायला अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कापण्या करून खाऊ शकतात। त्यामध्ये गुळ असल्यामुळे अजूनच टेस्टी लागते आणि पौष्टिक तयार होतात या कापण्या। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। हे बघा किती कुरकुरीत कापण्या तयार झाल्या। चला तर जास्त वेळ वाया न घालता आपण साहित्याकडे वळूया। बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 3 कप बाजरीचं पीठ घेतलं। इथे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये असलेली घाण पूर्णपणे निघून जाईल। शक्यतो थोडंसं जाडसर पीठ घ्यायचंय आपल्याला। त्यानंतर 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ, अर्धा कप पांढरे तीळ, तुम्ही ते तिळाच्या ठिकाणी खसखस पण घेऊ शकता। बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी प्रथम आपण गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता या पातेल्यामध्ये आपण गुळ ऍड करून घेऊया। इथे 1 कप गुळासाठी मी 1 कपच पाणी टाकणार आहे। इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे, नॉर्मल मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ। आता आपण या गुळामध्ये पाणी ऍड करून घेऊया। आता इथे आपल्या गुळाच्या पाण्याला उकळी आली। हे बघा इथे आपला गुळ पण मेल्ट झाला। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेणार आहोत। त्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये असलेलं वेस्टेज वगैरे निघून जाईल। आता आपण कापण्याचं पीठ भिजवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी बाजरीचं पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपण गुळाचं पाणी ऍड करणार आहोत। इथे मी गुळाचं पाणी आधी चाळून घेतलेलं आहे। आता इथे गुळाचं पाणी ऍड करताना थोडं थोडं करून ऍड करायचं आहे। वन टाइम गुळाचं पाणी ऍड करायचं नाही, तशाने आपलं पीठ पातळ होऊ शकतं। त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं आपल्याला गुळाचं। हे बघा इथे आपलं कापण्याचं पीठ पूर्णपणे तयार झालं। तुम्ही बघू शकता तिथे आपलं पीठ पातळ पण नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही। इथे 1 कप गुळ होता, त्यासाठी मी 1 कपच पाणी यूज केलं, कारण आपण 3 कप पीठ घेतलं होतं। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। त्यासाठी या पिठाचे 3 पोर्शन करून घ्यायचे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे। आता आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे। आता यावर आपण तीळ ऍड करून घेऊया। त्यानंतर आपण जे पिठाचे उंडे तयार करून घेतलेले होते, त्यापैकी एक उंडा घ्यायचा आणि अशा प्रकारे 3 कोट करून घ्यायचा आहे। म्हणजे तीळ व्यवस्थित लागले जाते। हे बघा असं प्रेस केल्यामुळे तीळ छान सेट होते। आता अशा पद्धतीने हाताने थापून घ्यायचे आपल्याला। इथे आपल्याला भाकर बनवून घ्यायची आहे मोठी, खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही। हे बघा अशा प्रकारे मी मोठी भाकर थापून घेतलेली आहे बाजरीच्या पिठाची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते बेलण्याच्या सहाय्याने लाटून पण घेऊ शकतात। आता आपण कापण्या कट करायला सुरुवात करूया। त्यासाठी चाकूच्या सहाय्याने याचे पीस कट करून घ्यायचे आहे। कापण्या ह्या जास्त तर डायमंड शेप मध्येच कट केल्या जातात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड शेप मध्ये कट करू शकतात कापण्या। तुम्ही बघू शकता तिथे स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे मी। आता आपण याला डायमंड शेप मध्ये कट करून घेऊया। हे बघा आपल्या कापण्याला किती छान आकार यायला सुरुवात झाली।
तुम्ही बघू शकता किती छान आकार आला कापण्याला. आता राहिलेले सर्व कापणे याच पद्धतीने कट करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहे. आता आपण या कापण्या तळायला सुरुवात करूया. आता इथे कापण्या तळण्यासाठी मी ऑइल ठेवलं होतं गरम करायला. इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे. या स्टेजला आपण कापण्या ऍड करून घेऊया. काही भागामध्ये कापण्याला खजुऱ्या म्हणतात. तुम्ही याला काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की कळवा. इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या आहे. कापण्या टाकल्याबरोबर लगेच हलवायच्या नाही, तशाने कापण्या तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कापण्या थोडेसे सेट झाल्याच्या नंतरच त्याला हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, हाय फ्लेमवर अजिबात कापण्या तळायच्या नाही. तशाने वरची साईड लगेच कलर चेंज करते आणि आतून कापण्या कच्च्या राहतात. हे बघा, हलक्या हाताने हलवायच्या फक्त. आता कापण्या इथे एका साईडने छान सेट झालेले आहे. आता आपण या कापण्याला पलटी मारून घेऊया. इथे आपण आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत कापण्या तळून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता तिथे आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत मी कापण्या तळून घेतल्या. आता आपण या कापण्या ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व कापण्या याच पद्धतीने तळून घेऊया. हे बघा, यावर जी आपण तीळ लावली होती, तीळ जशाला तशीच आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाजरीच्या पिठाचे कापण्या तयार झालेल्या आहे. आपण जी तीळ लावून घेतली होती कापण्यावर, ती तीळ तळल्यानंतर पण निघलेली नाही. तुम्ही बघू शकता तीळची कोटिंग किती छान बसली. तुम्ही या कापण्या एकदा बनवल्या तर 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी बाजरीच्या पिठाच्या कुरकुरीत कापण्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.